नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चविष्ट व पौष्टिक अशी मुळ्याची भाजी. तर इथे आपण हा मुळा घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे हा मुळा असतो. हा आमच्या शेतातला मुळा आहे आणि गावठी मुळा आहे. त्यामुळे गावठी जी भाजी असते ना, त्याची चव ही वेगळीच असते. तर आपण ही भाजी झटपट अशी 10 मिनिटात बनवणार आहोत. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला थोडा मुळा हा कट करून घ्यायचा आहे. पहिले याचे आपल्याला देखी काढून घ्यायचे. बारीक, जितका बारीक कापता येईल तितका आपल्याला असा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. असं बारीक कट करून घ्यायचं आपल्याला. हा मुळा मी आधीच धुवून घेतलेला आहे. कापल्यानंतर आपल्याला नाही धुवायची. कोणती पालेभाजी असते ती आधी धुवून घ्यायची असते, नंतर ती धुवायची असते. अशा प्रकारे आता सर्व मी भाजी कट करून घेते. तर इथे आपली भाजी कट करून झालेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचे मोहरी. थोडी मोहरी तडतडून द्यायची. त्याच्यानंतर अर्धा चमचे जिरे, थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. पालेभाजी आहे त्यासाठी कांदा जरा जास्तच वापरायचा. भाजी छान होते आणि चवसुद्धा छान होते. हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचा आहे, अगदी गोल्डन होईपर्यंत. ते बघा, इथे आपला कांदा छान असा फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरच्या. मी ते 4 मिरच्या घेतल्या आहेत कट करून, तिखट आहेत. त्या सुद्धा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, अर्धा चमचे हळद. या भाजीला जास्त काही लागत नाही आहे, फक्त मिरचीवर ही भाजी बनवली जाते. आता आपण त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेऊ. आता आपण भाजी सर्व टाकलेली आहे. आता आपण तिला आपल्याला ढवळायचं नाही आहे, फक्त आपण असं झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला ही अशीच ठेवून द्यायची. तर इथे आपली 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे मिक्स करून घेणार आहे. मगाशी भाजी आपल्याला जरा जास्त दिसत होती, पण ही भाजी कशी थोडी वाफ आली की भाजी कमी होते जरा. त्यासाठी मीठसुद्धा आपल्याला आधी नसतं टाकायचं, थोड्या वेळाने टाकायचं. आता हे आपले मिक्स करून झालेले आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता एकदा आपल्याला अशी मिक्स करून पुन्हा 5 मिनटं आपण ह्याला ठेवून देणार आहोत. तर इथे आपली 5 मिनटं झालेली आहे. आपली भाजी सुद्धा आता शिजली. छान अशी आपली भाजी आता शिजली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं. पालेभाजीमध्ये ओलं खोबरंच टाकायचं, खूप छान लागतं चव. आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. झटपट अशी आपली ते मुळ्याची भाजी रेडी झाली आहे. खोबरं टाकलेलं आहे आपण. असंच 1-2 मिनटं असं परतून घ्यायचं आपल्याला फक्त.
की आपली भाजी रेडी झाली. आता आपण ही काढून घेणार आहोत. तर इथे आपली झटपट अशी चविष्ट पौष्टिक मुळ्याची भाजी रेडी झालेली आहे. बघा किती छान दिसते भाजी आणि खरंच खूप चविष्ट लागते ही भाजी. ही तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.